संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक असतील, सरकार असेल, यांच्याकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न सुरू होते। अखेर केंद्र सरकारने आता हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, समस्त मराठी जनांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बातमी आहे। अगदी बरोबर आहे सागर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एक मोठा निर्णय महाराष्ट्रासाठी किंवा मराठी लोकांसाठी घेतलेला आहे केंद्र सरकारनं, असं म्हणावं लागेल। आज केंद्र सरकारची एक कॅबिनेट पार पडली आणि त्याचं ब्रीफिंग काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेलं आहे। त्यामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा अखेर देण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर ही मागणी होती, राज्य सरकार बदलत होती आणि त्यानुसार ही मागणी वाढत होती आणि केंद्र सरकारवर खरं तर दबाव टाकला जात होता आणि मराठीसह पाली, आसामी, प्राकृत आणि बंगाली भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे। त्यामुळे पश्चिम बंगाललाही नक्कीच संदीप, तुम्ही आपल्यासोबत राहात तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गेल्या अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक असतील, समाजसेवी संस्था असतील, त्याचबरोबर सरकारांकडून देखील हे प्रयत्न सुरू होते आणि आता अखेर केंद्र सरकारने हा अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी हा अत्यंत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे। मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। केंद्र सरकारकडून हा अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। मराठीसह अन्य काही भाषांना देखील मराठी भाषेप्रमाणेच अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत संदीप यांच्याकडे। संदीप, काय अधिक सांगा? नाही, अगदी 12 कोटी जनतेसाठी हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल सागरी खरं तर। आणि आता मराठी भाषा ही 7 समुद्रापार जाऊन पोहोचणार आहे असं म्हणता येईल। म्हणजे खरं तर जगभरामध्ये आता मराठी भाषेला जो दर्जा आहे तो मिळणार आहे। जगभरातले अभ्यासक असतील, साहित्यिक असतील, हे सगळे मराठी भाषेचा यापुढे अभ्यास करू शकतात। आणि अनेक वर्षांपासून खरं तर मागणी होती आणि मागणी प्रलंबित होती, पण मात्र आता केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। एकूण 5 भाषांना मराठी अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामध्ये सांगावं लागेल प्रेक्षकांना पुन्हा एकदा की पाली असेल, आसामी, प्राकृत आणि बंगाली, त्यासोबतच मराठी, अशी ही 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा जो आहे तो केंद्र सरकारनं दिलेला आहे। कॅबिनेटमध्ये याबाबतचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याला मान्यता देखील मिळाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रासाठी आणि मराठी जनांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल सागर। नक्कीच संदीप, मात्र असंही बोललं जात आहे की आगामी विधानसभा निवडणुका आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्रातील जनतेला, मराठी भाषिकांना आनंदित करण्यासाठी, त्यांना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण करण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आलेला आहे। केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे। अगदी सागर म्हणू शकतो आपण, कारण आपल्याला माहिती आहे की अनेक योजना ज्या आहेत त्या राज्य सरकारमार्फत आता राबवल्या जात आहेत आणि मराठी भाषेबाबत हा एक मोठा निर्णय केंद्र सरकारनं जो घेतलेला आहे तो अगदी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेला आहे। कारण अवघ्या काही दिवसांमध्ये पुढच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि त्यानुसार गेल्या काही कॅबिनेट बैठकीत नक्कीच संदीप, तुम्ही आपल्या सोबत राहात।